सोहम जाप करो, सोहम सोहम जाप करो, सद्गुरुदेव का ध्यान करो, सद्गुरुदेव का ध्यान करो, गुरु ही आत्मा गुरु परमात्मा, गुरु ही आत्मा गुरु परमात्मा, गुरु का हरदम ध्यान करो, 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 गुरु ही ब्रह्मा गुरु ही विष्णु, गुरु ही ब्रह्मा गुरु ही विष्णु, गुरु ही श्याम और राम वही, गुरु ही श्याम राम वही, गुरु ही श्याम और राम वही, गुरु ही श्याम राम वही, गुरु ही माता पिता वही है, गुरु ही माता पिता वही है, गुरु ही बंधु सखा वही, 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 गुरु ही त्राता आपद हरता, गुरु ही त्राता आपद हरता, करुणा करता गुरु वही, करुणा करता गुरु वही, करुणा करता गुरु वही, करुणा करता गुरु वही, गुरु जनार्दन आर्त विनाशन, गुरु जनार्दन आर्त विनाशन, भवभयहारन नाम वही है, भवभयहारन नाम वही है, भवभयहारन नाम वही है, भवभयहारन नाम वही है, सोहम है शिव श्याम वही, सोहम है शिव श्याम वही, सोहम सत्यम ध्यान वही, सोहम सत्यम ध्यान वही, सोहम 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 सोहम, सोहम सोहम जाप करो, सद्गुरुदेव का ध्यान करो, सद्गुरुदेव का ध्यान करो, सोहम 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 सोहम। चला सुरुवात करूया गुरुस्तवांपासून. गुरु
योगाच्या आराध्य देवाचे वंदन करून आपण आपल्या आजच्या वर्गाला प्रारंभ करूया. सर्वप्रथम मन स्थिर करण्याकरिता, मन पूर्णपणे आपल्या नियंत्रणात घेण्याकरिता, मनाला पूर्णपणे आपल्या शरीराशी जोडण्याकरिता करूया उत्थित विवेकासन. स्थिती पहा, टाचा जोडलेला आहे, पायाच्या अंगठ्यामध्ये यथाशक्ती अंतर, दोन्ही पायांवर समान असा भार, हात नमस्काराच्या स्थितीत, मनगट छातीशी हलकासा स्पर्श करीत, पाठ मान अगदी सरळ, हनवटी थोडी खाली सुटलेली आणि चेहऱ्यावरती प्रसन्नशी भाव. लक्ष केंद्रित करायचं आपल्या श्वास आणि प्रश्वासावर. दीर्घ श्वास घेत आहोत आपण आणि सावकाश प्रश्वास करतो. जेव्हा श्वास घेतो तेव्हा विश्वातील एक अलौकिक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते. तर प्रश्वास करताना शरीरातील सर्व नको असलेले तत्व, सर्व दुःख, सर्व नकारात्मक विचार बाहेर टाकले जातात. प्रत्येक श्वास आणि प्रश्वास शरीराला तसेच मनाला ताजेपणा देणारा, प्रसन्नता देणारा. श्वास घेते वेळेस मनगट जिथे छातीशी स्पर्श करतात तिथे एक हलकासा ताण आपल्याला जाणवतो. प्रश्वास करत असताना त्याच ठिकाणी एक शिथिलता अनुभव होतो. ही शिथिलता हवीहवीशी वाटणारी. आता आपण प्रयत्नपूर्वक ही शिथिलता संपूर्ण शरीरात प्रस्थापित करूया. त्याकरिता मी एक एक अवयवाचं नाव घेईन. आपण आपलं लक्ष मन त्या ठिकाणी केंद्रित करीत मनाच्या डोळ्याने तो अवयव पूर्णपणे निहाळून निरखून पहा. शिथिल करायचं आहे, तेथील स्नायू ढिल्ले सोडून द्यायचे आहे. सर्वप्रथम डोक्याचा भाग, संपूर्ण डोकं बाहेरून आतून मेंदूसह मनाच्या डोळ्याने पाहून शिथिल सोडून द्यायचं. कपाळ, भालीय प्रदेश शिथिल, दोन्ही भोवया शिथिल सोडायच्या, भ्रूमध्य शिथिल, दोन्ही डोळे बाहेरून पापण्या आतून गुळांसहित शिथिल, दोन्ही नासिका मार्ग आतमध्यपर्यंत भाग शिथिल सोडून द्यायचे. दोन्ही कान शिथिल, दोन्ही कान बाहेरून आतून शिथिल सोडा. दोन्ही गाल एवढे शिथिल की जणू लटकत आहेत. हनवटी शिथिल, दोन्ही ओठ एकमेकांशी हलकासा स्पर्श करीत शिथिल सोडून द्यायचे. तोंडाच्या आतमध्ये संपूर्ण दंतपंक्ती, जिव्हा, मुखपोकळी, ताळूचा भाग शिथिल सोडा. लक्ष मानेकडे, मानेचे 7 मणके, कंठ, गळा शिथिल सोडून द्यायचा. आता संपूर्ण मेरुदंड डोक्यापासून तर कमरेपर्यंत 33 मणक्यांचा बनलेला मनाच्या डोळ्याने पाहत सावकाश हळूहळू शिथिल सोडून द्या. पाठीची उजवीकडील बाजू शिथिल, डावीकडील पाठीची बाजू शिथिल सोडा. शरीराच्या दोन्ही बाजू कमरेपासून तर वर बगलेपर्यंत शिथिल सोडत वर या. आता दोन्ही खांदे पूर्णपणे शिथिल, दोन्ही दंड गोलाकार असे मनाच्या डोळ्याने पाहत शिथिल सोडून द्यायचे. दोन्ही कोपर शिथिल, दोन्ही प्रकोष्ठ शिथिल सोडा. दोन्ही मनगट 8 हाडांची बनलेली मनाच्या डोळ्याने पाहत शिथिल सोडून द्यायची. हातांचे तळवे, हाताची 10 बोट एकमेकांशी हलकासा स्पर्श करीत आहे. त्या स्पर्शाचे अनुभव शिथिल सोडून द्यायचा. त्या लक्ष छाती, उजवीकडील छातीचा भाग बाहेरून आतून फुफ्फुसासह शिथिल, डावीकडील छातीचा भाग बाहेरून आतून फुफ्फुस आणि हृदयासह शिथिल सोडा. लक्ष पोटाकडे, संपूर्ण पोट नाभीच्या वर खाली, डावीकडे उजवीकडे बाहेरून आतून आतड्यासहित मनाच्या डोळ्याने निरखून पाहत शिथिल सोडून द्या. कंबर शिथिल, कठीर हृदयाचे सर्व अवयव शिथिल सोडायचे. दोन्ही नितंब शिथिल, दोन्ही मांड्या शिथिल सोडा. दोन्ही गुडघे शिथिल, दोन्ही पोटऱ्या महत्वपूर्ण अशा मनाच्या डोळ्याने पाहत शिथिल सोडून द्या. दोन्ही बोटे शिथिल, दोन्ही टाचा शिथिल सोडा. पायांचे तळवे, पायाची 10 बोट जमिनीशी हलकासा स्पर्श करीत त्या स्पर्शाची जाणीव अनुभवत शिथिल सोडून द्यायचं. आता आपलं संपूर्ण शरीर डोक्यापासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत शिथिल झालेलं आहे, शांत झालं आहे, मन अगदी प्रसन्न आहे. चला तर या प्रसन्न मनाने मनात स्वामीजींचे स्मरण करूया. मनाच्याच डोळ्यांनी त्यांचं दर्शन घेऊया. जणू काही प्रसन्न मुद्रेने साक्षात स्वामीजीच आपल्या पुढे साकार झाले आहे आणि आपल्याला आशीर्वाद देतात अशी मनाची कल्पना करत स्वामीजींपुढे एक संकल्प करूया. काय आहे आपला संकल्प? सर्वांनी सोबत म्हणायचा आहे. जीवनामध्ये समाधान, सुख तथा निरोगत्व लाभण्यासाठी यथाशक्तीच काय ना हो, परंतु नित्य अगदी निरंतर असा योगाभ्यास करण्याचा आपण संकल्प करीत आहोत आणि स्वामीजींच्या आशीर्वादाने आपला हा संकल्प निश्चितच पूर्ण होईल. चला तर मग या संकल्पासह आजचा योगाभ्यास सुरू करूया. सावकाश दोन्ही हात खाली घ्यायचे, पायाचं अंतर थोडं वाढवून घ्यायचं.
अंकासोबत सुरू करूया शरीर संचालन. श्वास घेऊन सुरुवात. 1. डावा हात उजव्या मांडीकडे, उजवा हात मागून डाव्या नितंबाकडे. कंबर नाही फिरणार, फक्त खांदे वळलेले आणि मान पूर्ण उजवीकडे. 2. 3. आता उजवा हात पुढून डाव्या मांडीकडे जाऊ द्यायचं. 4. 5. 6. श्वास घेऊन पुढे बंद करा सावकाश. 7. सरळ रेषेमध्ये उजवीकडे दोन्ही दंड कानाला लागलेले असतील. हातानंतर काय नसेल, एवढं जातं तेवढं जायचं. 8. प्रत्येक श्वास घेऊन. 9. 10. श्वास घेऊन कंबर थोडी पुढे ढकलत मागे झुकायचं आहे. डोक्यासोबत हात जाऊ द्यायचे. 11. 12. आता श्वास सोडून सावकाश पुढे, डोकं हात सोबत सोबत. 13. पूर्ण आपल्यानंतर दोन्ही हात साईड सोडायचे, मान साईड सोडायची. श्वास प्रश्वास करत थांबायचं. प्रत्येक प्रश्वासामध्ये थोडीशी जी बोल खाली खाली जायला जमते. लक्ष सुद्धा आपल्या डोक्याकडे, मेंदूकडे आणि चेहऱ्याच्या स्नायूंकडे. स्मरणशक्ती वाढवणारी आणि चेहऱ्यावरचं तेज कायम ठेवणारी ही स्थिती आहे. पुढील अंगामध्ये हात सरळ करत दंड कानाला लावायचे आणि डोक्यासोबतच वर घ्यायचे. 14. डोकं हात सोबत आलं पाहिजे. 15. आणि 16. पदसंचालन. दोन्ही हात बघून डावीकडे ओढून घ्यायचे, असे सरळ पाहिजे, असे नाही जाऊ द्यायचे, लांब पाहिजे. 1. उजवा पाय वर, पायाची बोटं आपल्याकडे उभी जाऊ द्यायचं वर. जितकं वाटतं तिथे वर न्यायचं, तिथे थांबायचं, थोडा वेळ होल्ड करायचं आपल्याला. 2. 3. तोच पाठ मागे पुण्यावर. 4. 5. उजवा पाय उजवीकडे, शरीर सरळ ठेवा, शरीर झोपू द्यायचं जास्त. 6. हात चेंज करू, आता हात उजवीकडे घ्या. 7. 8.
8 9 चौथ्या मागे पोटाच्या स्नायूंना थोडं स्ट्रेचिंग पर्यंत मागे न्यायचा पाय 10 11 12 हातमध्ये घेत जम्प्स करूया औचेच्या मदतीने उडी घ्यायची आणि पूर्ण पावलावर खाली यायचं शरीराला एक हलकासा धक्का लावला पाहिजे अशा पद्धतीचे जम्प्स करायचे 13 14 15 आणि 16 चला अजून उभ्या स्थितीला असेल कोणासन करायचं आपल्याला मग कोणासाठी दोन्ही पायामध्ये अंतर जेवढं जास्त अंतर घेता येईल तेवढं घ्यायचं आपल्या पायाच्या एवढं अंतर दोन्ही पायाच्या मध्ये असलं पाहिजे म्हणजे मग स्थिती व्यवस्थित येते इथेच तयार होणारा हा समभुज त्रिकोण तयार होतो अंक देतो एक डावा हात हळूहळू हळू द्यायचा इथे टर्न करायचा पूर्ण वर दंडकांना लागेल मोठा आकाशाकडे उजवा पाय उजवीकडे टर्न 2 उजवीकडे धरून वाकत जायचं चिपकत तिथं डावी बाजू पूर्ण सरळ आणि ताणलेली सायटिकांना संबंधित सर्व विकार दूर करणार हे असं नाही 3 4 परत आता दुसऱ्या बाजूने म्हणजे उजव्या हाताने सुरुवात करायचं आहे आपल्याला 1 उजवा हात हळू स्टार होईल लयबद्ध अशी कृती पाहिजे डावा पाय खालीकडे टर्न 2 पायाचं पूर्ण गुडघ्यातून उजवी बाजू पूर्ण सरळ आहे की नाही बघा मनाच्या डोळ्याने पाहता येते आपल्याला आणि ताणलेली असली पाहिजे हात डोक्याच्या वर असतो हलकीशी मान करत नजर फक्त त्याच्या बोटांकडे न्यायची चार तयार सूर्यनमस्कार स्थिती बीज मंत्राचा होते पहिला मंत्र म्हणायचा आपल्याला ओम ह्राम हिरण्यगर्भाय नमः श्वास घेऊन पुढील मंत्र ओम ह्रीं मरीचये नमः श्वास घेऊन
गुड. 2 हळूहळू डोकं हात सोबत पूर्ण खाली पायाच्या बाजूला हात ठेवायचे. 3 उजवा पाय मागे, कंबर खाली, नजर पुढे, पाय उलटा सरळ. छान. 4 दोन्ही पाय मागे, कंबर सरळ रेषेमध्ये, खूप खाली नको आणि वर पण नको, कंबर मध्ये पाहिजे आपली. मग पुन्हा खाली पण करायची आपल्याला, एकदा वर पण होणार आहे. 5 टिकून मागे बसायचं, रिलॅक्स व्हायचं, कपाळ ठेवून द्यायचं. थोडंसं शरीर सेन्स थोड्याच्या काही क्षणासाठी. आता हातावर बॅलन्स करत जमिनीच्या जवळून कपाळ डोकं पुढे नेत. 6 हळूहळू छान. कपाळ, छाती, गुडघे, पोचे दोन्ही हात टेकले असतात. संपूर्ण शरीर जमिनीला 8 ठिकाणी स्पर्श असतो, म्हणून साष्टांगपणे मातासन. आता फक्त हाताची मदत घे, पायाचा जोर न लावता वर यायचा आहे. 7 गुड. आता कंबर पूर्ण खाली असेल तुमची, पोचे टेकलेले आणि हात टेकलेले, कंबर गुडघे जमिनीला टेकलेले नाही. हात सरळ कोपरातून. 8 पूर्ण वर कंबर उचलायची आहे, मागे टाचा लावण्याचा प्रयत्न करायचा, टाचा दाबायची मागे असं, पायाच्या मागच्या बाजूला ताण द्यायचा थोडासा. 9 पुन्हा गुडघे आडव्याचं थोडंसं बसायचं, कपाळ ठेवून द्यायचं. छान. 10 उजवा पाय पुढे. गुड. 11 पाचखंडी स्थिती पूर्ण आणि सावकाश. 12 पुढची व्यवस्था. आता थोडी कधी वाढवलं होतं नाही ना. आपला मंत्र आहे आता ओम ह्रूम आदित्याय नमः. श्वास घेऊ. पुढचा मंत्र ओम ह्रैं सवित्रे नमः. पुढील मंत्र ओम ह्रौं अर्काय नमः. पुढचा मंत्र ओम ह्रः भास्कराय नमः. हस्त पारा
वज्रासन, दक्षिण पाद प्रसरणासन, द्विपाद प्रसरणासन, भुजान्वासन, साष्टांग परिपातासन, भुजंगासन, भूधरासन, भुजान्वासन, दक्षिण पाद संकोचनासन, हस्तपादासन, नमस्कारासन. एकदम दीर्घ श्वास करायचे. चला सावकाश तुम्ही हात खाली सोडून द्या. आनंद मुद्रासनाची स्थिती घेत आपल्याला खाली बसायचं. सावकाश दोन्ही हात गुडघ्यावर ठेवत स्वतःला नीट डोक्यावर बॅलन्स करत पाठ मान सरळ. संतुलन मिळालं, शरीराला नीट बॅलन्स करता आलं की सावकाश डोळे मिटून घ्यायचे. डोळे मिटून स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा. मनाची एकाग्रता वाढवणारी ही स्थिती. कुठल्याही कामात आपण स्वतःला अधिक कॉन्सन्ट्रेट करू शकतो. चला सावकाश दोन्ही गुडघे टेकायचे. वज्रासनाच्या स्थितीमध्ये यायचे. इथे करणार आहोत आपण आता सुप्त वज्रासन. 2 अंक झाले. हळूच अंक 3 घेऊया. 3 हाताची मदत घे. हात बोकर टेकत सावकाश पूर्ण पाठ उलटायचं. 4 दोन्ही हात उशीप्रमाणे डोके खाली घ्यायचे. श्वास प्रश्वास करत थांबायचा. अतिशय सुंदर असा आसन. आपल्या शरीरातील जी नर्वस सिस्टीम आहे तिला अपडेट करणार हे आसन आहे. या स्थितीमध्ये आपल्या शरीरातल्या सगळ्याच नाड्या ज्याला आपण म्हणतो 72,000 नाड्या म्हणतो त्या सगळ्या ताणल्या जातात. श्वास प्रश्वास करत शरीराला शिथिल करायचं. जेवढा अधिक वेळ थांबता येईल तेवढं थांबण्याचा प्रयत्न करायचा. सुप्त वज्रासन अतिशय महत्वपूर्ण असं आसन आहे. शरीराला हृदयाशी जोडण्याच्या सगळ्या नर्व्स आहेत ना त्या सगळ्या छान एफिशियंट होतात. आणि आपलं ब्रेनचं आणि बॉडीचं जे कोऑर्डिनेशन आहे ते मेंटेन होतं. चला दुसरा करूया. 5 दोन्ही सावकाश करून खाली घ्यायचे आहेत. व्यवस्थित हात ठेवायचे जेणेकरून कोपराची मदत घेऊन आपल्याला वर येता आलं पाहिजे. 6 हात बाजूला. आता
आता करायचं आपल्याला शशांकासन. म्हणजे शशांकासन आता आपण अलीकडे अंकात करतो आहे. आता हे 2 अंक झाले असं गृहीत धरायचं आणि अंक 3 पासून सुरुवात करायची. 3 दोन्ही हात साईडने इथे असे टर्न करा. थोडं सावकाश पूर्ण वर. आता खाली बघताना कमरेतून बघायचं आहे. एकदम मान खाली नाही घ्यायची आहे. दंड कानाला लागलेले असतील अशा स्थितीतच खाली जायचं आहे. 3 अगदी हळूहळू 4 नंतर कपाळ निरंतरच्या नाकाचा जमिनीला हलकासा स्पर्श होईल अशी स्थिती असेल. पोटल्या मांड्या पोट दबलेलं असतं. तिथे रक्ताचा प्रवाह थोडा कमी असतो आणि जास्तीत जास्त रक्त डोक्याकडे प्रवाहित होतो. डोक्याच्या अग्रभागाकडे तिथे विचारच्या उपस्थित असते. मनातील सर्व विचार शून्य करून मन शांत करणार हे असं नाही. सावकाश बोलायचं पण लोकांनी हात सोबत आणायचे ना. 5 6 7 काय करायचं आणि 8 लिहायचं. आता पाठवलेल्या स्थितीमध्ये रिलॅक्स आहे. तो श्वास चला आता स्थिती घ्या. दोन्ही गोष्टी मिळालेले पाहिजे होता आपल्याकडे उरलेली हात हलकेसे डोक्यामध्ये ताणलेले. हलवटी तुम्ही छातीकडे करून घ्यायची म्हणजे मानेची मणके नीट सरळ राहतील. करायचं आहे आता आपल्याला कोण मुक्तासन अंकासोबत प्रमुख सूचना राहते तिचा पालन करत करत करूया. 1 उजवा पाय हळूच 45 अंशामध्ये डोळ्यांनी पायाच्या अगदी दिसतील इतकाच वर घ्यायचा पाय. 2 90 अंशामध्ये गुडघ्यातून सरळ. 3 गोल करायचा. दोन्ही हाताने गुडघा आपल्याकडे बघून प्रेस करून ठेवायचं. थोडं डावीकडे घे. आता लक्ष पोटामध्ये ठेवा. 4 माणूस गुडघ्याला लावायची आणि डावा पायाचं रोटेशन. लेफ्ट क्लॉकवाईज 3 वेळेला मग अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. लंब गोलाकार ठेवायचा पाय ठेवून द्यायचं. 5 हंगटी छातीकडे घेत मान ठेवायची ना. 6 पाय पाय 90 अंशामध्ये. 7 खाली आणि 8 डाव्या सुरुवात करायची. 1 2
3 लक्ष पुन्हा पोटामध्ये मोठलेली पोचलेली आहे ती सुद्धा द्यायची नाही आहे 4 तर पहिलं अँटी क्लॉकवाईज मग क्लॉकवाईज 3 वेळा सावकाश गती खूप फास्ट नाही आहे. आता दोन्ही पायाने सुरुवात करत श्वास घेऊन 1 2 3 माणूस द्यायची मोठी गुडघ्या लावायची शरीराची स्थिती एखादं गाठडं गाठल्याप्रमाणे असली पाहिजे पाठीला थोडं ताण असेल आणि त्या लक्ष पाठीकडे ठेवत 4 जिकडे डायकडे रोल व्हायचं 3 वेळेला मध्ये स्थिर. आता पुढे मागे पुढे पूर्ण पावलावर येण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर व्यवस्थित घ्यायचं म्हणजे आपल्याला पावलावर येता येईल. 5 4 वेळा नको नसतील 6 काय लक्षात हात मागे काय बुद्धा तो सरळ असले पाहिजे वरचे उरलेले शेवटपर्यंत 7 अर्धापर्यंत खाली स्थिरता आणि हळूच 8 श्वासाची स्थिती आरोग्यात दोन्ही हातासोबत असं करायचं मांडीकडे कमर वाढायचं तिकडे सोडून द्यायचं श्वास प्रश्वास करत थांबायचं. प्रत्येक आसनानंतर पूर्ण रिलॅक्स होईपर्यंत श्वासन करायला पाहिजे असतं. म्हणजे ज्या स्नायूंना आपण थोडंसं थकवलेलं असेल ते पूर्णपणे रिलॅक्स झाले पाहिजे. चला आता परत एकदा स्थिती घ्या. पाठीवरचं आसन करायचं आहे. महत्वपूर्ण आसन करतो आपण विपरीत करणे. अंक देतो सावकाश आणि थोडं सूचनांकडे लक्ष द्यायचं. नवीन लोकांनी थोडी स्थिती व्यवस्थित टाकण्याचा प्रयत्न करायचा. कंटिन्यू झाला तर थोडंसं इकडे बघायचं माझ्याकडे बघायचं आणि थोडं आपला स्वतःला करेक्ट करायचं. 1 दोन्ही पाय पर्यंत 2 हात खाली घेऊन काय नाव जाऊ शकतो. 3 उभ्यातून पाय सरळ
जवळच्या मागे 135 अंशामध्ये लवकर पाठ थोडी उचललेली असली पाहिजे आपण. आता अंक 4 मध्ये हाताचा सपोर्ट नितंबा खाली देत पाय वर आकाशाकडे करायचे आहे आपल्याला. 4 पाय सरळ द्यायची, डोक्याकडे सुकणी द्यायची असतात. कोपरापासून तर पायाच्या टोकापर्यंत ती सरळ असते पाहिजे. पायाचं वजन पूर्ण हाताच्या माध्यमातून जमिनीवर गेलं पाहिजे. पाठीचा जमिनीशी या ठिकाणी 45 अंशाचा कोन असेल. श्वास परत थांबायचा स्थिर करी. लक्ष डोक्याकडे असू द्या. डोक्यामध्ये आपली एक महत्वाची ग्रंथी असते, पिट्युटरी ग्लँड जिला आपण म्हणतो. ती ग्लँड आपल्या शरीरातल्या सगळ्या हार्मोनल ग्लँड्सला नियंत्रित करत असते. म्हणून आपल्या शरीरातल्या हार्मोन्सचं बॅलन्स राखण्यासाठी हे आसन महत्त्वपूर्ण आहे. विशेषतः स्त्रियांसाठी खूपच उपयुक्त असं आसन म्हटलेलं आहे. सात मिनिटाचं आसन आहे. आपल्याला यथाशक्ती थांबायचं आहे. स्थिती जर नीट असेल ना तर आपण खूप छान व्यवस्थित जास्त वेळपर्यंत थांबू शकतो. पायाचा भार जो आहे ना तो खाली जमिनीवर जर गेला तर आपली स्थिती कम्फर्टेबल होते. जर पाय डोक्याकडे असले तर मग आपल्या मणक्यांवर पाठीच्या कण्यावर थोडासा भार येतो आणि मग ती स्थितीच त्रासदायक होते. सावकाश आता परतीचे अंक 5. हळूहळू पुन्हा दोन्ही पाय सरळ सरळ ठेवत 135 अंशात जाऊ द्यायचे. शरीर थोडं बॅलन्स झालं की हात खाली टेकून द्यायचे. आता अंक 6 मध्ये हाताची मदत घेत हळूहळू पाठ टेकायची. 6 हात प्रेस करा खाली आणि सावकाश पाठ एक मणका टेकत पाठ टेकली पाहिजे. आयती बरोबर 90 अंशामध्ये. 7 हात वर घेत पाय संशापर्यंत खाली आणि 8 सावकाश खाली ठेवायची. परत श्वास घ्यायचा, रिलॅक्स व्हायचं. श्वासाच्या स्थितीमध्ये दीर्घ श्वसन, डीप ब्रीथिंग ज्याला आपण म्हणतो. लांब श्वास घ्यायचा, घेताना गती मागून ठेवायची आणि हळूहळू प्रश्वास करत राहायचं. शरीर शिथिल होत जातं. चला आता सावकाश पाय जवळ घ्यायचे. डावीकडे वळत घ्यायचं आपल्याला पोटावरील स्थितीमध्ये. पोटावरील स्थिती थोडे काजन झालेले असतील. कपाळ थोडं टेकलं असेल आणि हात पुढे खूप ताणलेले नाही, पण सरळ असतील. आपण पोटावर आसन करणार आहे धनुरासन. अंक देतो सावकाश धनुरासनासाठी.
एक दोन पाय उतरायची, हाताने पायाची पावची पोटाच्या वरती उतरायची. अंगठा तर पायाकडे असेल, बोट पायाच्या हात पायाच्या असेल, पाय टेकलेलं असतं तिथं. आता श्वास घेऊन अंतरून घ्यायचा, गोलाकार मानवर काढत पाय हातात ते टाचा जेवढा उंच देता येईल तिकडे न्यायचे. 2 संपूर्ण भार शरीराचा आपला नाभी प्रदेशावर असला पाहिजे. मानवर वर बघण्याचा प्रयत्न, डोळ्यातील अंतर कमीत कमी. आपल्या बाजूला हात करून त्याच्यावर आपल्या कानशी ठेवायचं. चला सावकाश दोन्ही पायजवळ घ्यायचे, दोन्ही हात टेकत उठायचे आपल्याला नैवेद्य पद्धतीने. डावीकडून डावा पाय उजवीकडून जो पाय काढत बसलेल्या स्थितीमध्ये असणारे थोडंसं पुढे यायचं. पश्चिमोत्तानाचा चढा लावतो आपण. पश्चिमोत्तानासन. दोन वेळेला पूर्ण स्थिती येते, दोन्ही वेळेला आपल्याला थोडं थांबून श्वास प्रश्वास करायचे आहे. ठीक आहे, 2 आणि 6 अंकामध्ये. आता 2 मध्ये वाकायचं, पण कंबरतून पुढे पहिलं वाकायचं आणि मग कपाळ पुढे लावण्याचा प्रयत्न करायचा. आधीच मान वाकवत नाही जायचं. ठीक आहे, 2 थांबायचे, श्वास प्रश्वास करत. ज्यांचं कपाळ उघडा लागतं त्यांनी तुम्ही कोपर आपल्या ते जमिनीकडे चलायचे. लोकांचं पोचपच आहे ना. 4 हातात हात मुलीला पाठीला. 5 आणि 6 पुन्हा पुढे. 5
शरीराची पाठीमागची बाजू पूर्ण ताणली जाते म्हणून पश्चिमोत्तानासन. सा हळू आणि 8 परत एक शासन करायचं पाठीवरचं बसले तिथलं वक्रासन करूया. अंक देतो सावकाश. 1 उजवा पाय वर करायचा, गुडघ्याच्या बाजूला ठेवायचं, खूप मागे नाही, गुडघ्याच्या बाजूला ठेवायचं, गुडघ्याच्या मागे बरोबर पोटामध्ये आणले, सेंटरमध्ये काठी घ्यायची, उजवा थोडासा मागे सपोर्टसाठी. आता अंक 2 महत्वाचा, सावकाश घ्यायचा, 2 थोडंसं ताणून असं पूर्ण इकडे टाकायचा. इकडे टाकल्यानंतर डावा गुडघ्याला ढकलायचं आणि पायाचा अंगठा टाकायचा आणि माणूस इकडे किंवा आपण नाभीच्या वर ज्या ठिकाणी मांडीचा जिथे आपल्याला ताप असतो ना तिथे लक्ष ठेवायचं. तिथे जे पोटातील ऑर्गन्स आहेत, पॅनक्रियास असेल, स्प्लीन असेल, लिव्हर असेल, त्यांच्यासाठी फार उपयुक्त, विशेषतः डायबिटीसच्या पेशंटसाठी खूप फार उपयोगाचे उपचारयुक्त असं म्हणतो. पण समोर हात हळूहळू उभा सरळ. 4 आता दुसऱ्या बाजूने पण करूया. अंक देतो सावकाश. थोडीशी ट्रिक्स लक्षात घ्यायच्या म्हणजे आपल्याला स्थिती चांगली मिळवता येते. 1 गुडघ्याच्या बाजूला ठेवायचं आणि डावा हात मागे सपोर्टसाठी आणि आपल्याला सोसायटीच करून घ्यायची. तिला पोटामध्ये छातीच्या वगैरे जे सांगतात ना तिथे बरोबर मानसिक वाटचाली. ठीक आहे. आता तुम्ही पटकन हात असा नाही न्यायचा आहे. आता तुम्ही हात असा वरून न्यायचा म्हणजे पूर्ण स्ट्रेच झाला पाहिजे आणि आपल्याला कम्फर्टेबल मिळाली पाहिजे. 2 असा करून घ्या, गुडघ्याची पिढी टाका, हाताने प्रेस करा आणि पायाचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न करा. मान डावीकडे असेल. आता नाकून श्वास प्रश्वास लक्ष पोटाच्या मध्ये. तीन हळूहळू समोरचा हात काढत मान चालू करायची. 4 चला आता एक आसन करू छोटंसं. योग नमन आसन करायचं आपल्याला.
अंक देतो सावकाश. एक, उजवा पाय, डावा अंगुळ. दोन, तीन, सावकाश पुढे बघायचं आहे. कपाळ पुढे लावण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण हात मात्र आधी नाही द्यायचे, सोबतच जाऊ द्यायचे. 4, डावा पाय पद्मासन घालत पुन्हा एकदा करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. प्राणायाम करायचं. घ्यायची प्राणायामासाठी पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. साधी मांडी घालून शक्यतोवर प्राणायामाला बसायचं नाही. अर्ध पद्मासन तरी सगळ्यांना जमतंच. अर्ध पद्मासन घ्यायचं, शक्यतो पद्मासनच घ्यायचं. नसेल जमत तर मग अर्ध पद्मासन. पाठ मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यावर ठेवलेले. लक्ष पूर्ण श्वास प्रश्वासाकडे. तर इथून पुढे प्रत्येक श्वास आणि प्रश्वास आपल्या नियंत्रणात असला पाहिजे. तो आपोआप होणार नाही. आपण करू त्या पद्धतीनेच तो श्वास प्रश्वास होईल. लहान श्वास घ्या, हळूहळू प्रश्वास करा. आता करायचं आपल्याला कपालभाती. 2 वेळेला कपालभाती करणार. एकदा कपालभाती करून झाल्यानंतर पुरेसं रिलॅक्स होऊन मग दुसऱ्यांदा सुरुवात करायची आहे. ठीक आहे, करूया. सावकाश दोन्ही हात गुडघ्यावर, पाठ मान सरळ. एक लहान श्वास सोडून द्या आणि सुरुवात करा.
कपाळामध्ये झाले की थांबायचं थोडंसं, पुन्हा हळूवार श्वास प्रश्वास करायचे, श्वास पूर्ण नॉर्मल होऊ द्यायचे आणि मग तिसऱ्यांदा सुरुवात करायची. कपाळामध्ये करत असताना कपाळाचा जेव्हा आपण शेवटचा स्ट्रोक देतो तेव्हा पूर्ण श्वास बाहेर फेकला जातो आणि एक क्षण असा येतो की त्या श्वास आतही जात नसतो, बाहेर येत नसतो. त्या स्थितीला अनुभवण्याचा प्रयत्न करायचा. त्या स्थितीला आपण कैवल्य कुंभ कसं म्हणतो, ती स्थिती अलौकिक आनंद देणारी, प्रसन्नता देणारी ती स्थिती असते. कैवल्य कुंभ अनुभवता आलं पाहिजे, म्हणजे कपाळामध्ये नीट जमली असं म्हणता येईल. आता बंद लावायचे आहेत. लांब श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा आणि क्रमाने चारही बंद लावायचे. मूलबंद, उड्डाणबंद, जलंधरबंद आणि जिव्हाबंद. मूलबंदामध्ये आपले गुदद्वार आणि मूत्रमार्गाचे स्नायूंना आकुंचित करून वर ओढायचं. जलंधरबंदमध्ये, उड्डाणबंदमध्ये पोट आत घेऊन वर उचलायचं. जलंधरबंदमध्ये घशाच्या स्नायूंचं थोडंसं आकुंचन करत घसाचोप करायचा आणि जिव्हाबंदमध्ये जीभ पुढे टोक दातांना स्पर्श करत टाळूला लावायचे. अशा पद्धतीचे 4 बंद एकानंतर एक लावायचे. मग पहिले क्रमाने सोडायचे आणि मग श्वास घ्यायचा. अंतराव झाले असेल तर हा त्यानंतरमध्ये आता करायचं आपल्याला एक स्ट्रोक भस्त्रिका प्राणायाम. मग पुन्हा एकदा सांगितलं भस्त्रिका प्राणायामसाठी हाताच्या मुठी समोरच्या बाजूला अशा बंद केलेला फोर्सने श्वास घ्यायचा आणि श्वासाचा आवाज होईल अशा पद्धतीने आणि तसाच आवाज करत आपल्याला श्वास सोडायचा पण आहे. श्वास घेत असताना हात वर जाऊ द्यायचे, श्वास सोडत असताना हात खाली घ्यायचे. शरीराला खूप झटके बसणार नाहीत अशा पद्धतीने करायचं.
हळूहळू श्वास प्रश्वास पूर्ण जी काही ऊब निर्माण झाली असेल भस्त्रिका प्राणायाम करत असताना ती शांत शिथिल होऊ द्यायची. नासिका मार्गाच्या आजूबाजूला आपल्याला थोडीशी कंपन पण जाणवतात, ती पण शांत होऊ द्यायची. लक्ष श्वास प्रश्वासाकडेच. चला आता स्थिरता मिळाली असेल तर आता आपल्याला करायचं आहे अनुलोम विलोम प्राणायाम. मग डाव्या हाताची ध्यानमुद्रा ठेवायची, उजव्या हाताची प्रणवमुद्रा करायची. एक लांब श्वास घेऊन सोडून द्यायचा. डावी नासिका बंद करत उजव्या नासिकेने श्वास घेत सुरुवात करायची. प्रत्येक श्वास प्रश्वासाची गती आपल्या नियंत्रणात ठेवायची. श्वास घेताना नॉर्मल गतीने घ्यायचा, सोडत असताना जेवढा हळूहळू सोडता येईल तेवढा हळूहळू सोडायचा प्रयत्न करायचा. दोन्ही वेळेला एक अंतर्कुंभक आणि बहिर्कुंभक सुद्धा व्यवस्थित होऊ द्यायचं. करूया. लक्ष श्वास प्रश्वासाकडे ठेवा. अनुलोम विलोम. मी सूचना देईपर्यंत थांबायचं नाहीये. आपलं लक्ष आपलं मन पूर्ण श्वासासोबत आहे ते बघा. कधी कधी मन थोडे इकडे तिकडे जातं, त्याला परत आणायचं आपल्या श्वासात. आणि श्वासाची गती घेताना आपण नामगती घेतोय का पूर्ण लंग्स भरून श्वास घ्यायचा आहे आणि प्रश्वास करताना हळूहळू पूर्ण लंग्स रिकाम्या होतीपर्यंत प्रश्वास करायचा आहे. मनात सकारात्मक विचारही ठेवायचे की येणारा श्वास एक छान ऊर्जा माझ्या शरीरात घेऊन येतो आहे. बाहेर जाणारा श्वास माझ्या शरीरातलं सगळं थकवा, सगळी उदासीनता, सगळी नकारात्मकता घेऊन जातो आहे. प्रत्येक श्वास आणि प्रश्वास मन प्रसन्न करणार आहे. ती प्रसन्नता अनुभवायची, तिचा आनंद घेत घेत अनुलोम विलोम करायचा.
अतिशय छान होत आहे, सर्वांचा अनुभव. चला आता मग चालू चक्र पूर्ण करून थांबूया. आता करायचे आपल्याला ओंकार. आज नमस्काराच्या स्थितीत ओंकार करणार आहोत. आजच्या ओंकारामध्ये ओ आणि म सम असेल अशा पद्धतीने करायचं, म्हणजे ओकारात्मक नकारात्मक नाही, ओ आणि म सारखा ठेवत करूया. ओंकार करायचा आहे नमस्काराच्या स्थितीमध्ये. छातीच्या वरती असावं. पाच एकदम दीर्घ श्वासाने किंवा हळूच मान खाली वाकवायची. हनुमीचा छातीला स्पर्श होऊ द्यायचा. हृदयाकडे पाठ डोळे उघडायचे आणि मान सरळ करायचे.